नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। नवरात्र पण चालू आहे, आता 9 दिवस सगळ्यांचा उपवास असतो आणि घरात गट वगैरे बसतोय आणि काही जणांचा असा प्रश्न असतो की गट बसवतात आणि त्यामध्ये काय काय धान्य वगैरे घालतो ना आपण। रानात पिकवलेलं धान्य असतात आणि 9 प्रकारचे असतात, 7 प्रकारचे असतात। तुम्हाला किती मिळते त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये धान्य वगैरे घालायचं असते आणि काही जणांचं असं असतं की आपण धान्य वगैरे घातले की ते उगवल्यानंतर ते पिवळं पडतो, आपलं हिरवं होत नाही आणि बुरशी वगैरे येतो। त्यामुळे ना असं वेगवेगळ्यांचे प्रश्न असतोय। तेच आज आपण आहे ना म्हणजे तुमचं 9 दिवस ते हिरवं कसं राहतात आणि त्यामध्ये काय कुठलं धान्य वापरायचं ते आज आपण आहे गट कसं बनवायचं ते आज आहे ना आजच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला संपूर्ण आज आमची सासूबाईंनी माहिती देणारच आहे। हे बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे आता घट बसवायला। आता पानं घेतलेत, खायची पानं, ती पानं ठेवून देव ठेवायचं त्याच्यावर। देव सगळं धुवून घेऊन स्वच्छ त्याला हळद कुंकू लावून तयार करून ठेवलेलं आहे। आता बघा हे देवपूजा हे देवाऱ्यावर ठेवते। तुम्ही बघा खाऊचे पान म्हटले की कुठलेही आपण कार्यक्रम केलं तर त्यामध्ये आपल्याला खाऊचे पान म्हणजे लागतोच। तुम्ही दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, आपण फक्त आरती करताना सुद्धा आहे ना त्यामध्ये आपण पानं वगैरे घेत असतो। त्यामुळे आहे ना इथं देव वगैरे सगळं पूजा करून आहे ना त्याच्यावरती आपल्याला खाली ठेवण्यासाठी सुद्धा आपण इथं पानं सुद्धा वापरलेले आहेत। हे बघा असं पानावर ठेवून घेते। हो, आता 9 दिवस पूजा करायचं नसते, नुसतं देव वगैरे लावून ठेवायचं। हो काय इथे या बघा अन्नपूर्ण, आणि अन्नपूर्ण देव आहे ना ते आपण कुठल्याही धान्यामध्ये ठेवायचं। आपण इथं तांदळाच्या ह्याच्यात ठेवलेले आहे, एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन आहे ना त्यामध्ये ते अन्नपूर्ण देव आहे ना ठेवलेले आहे। तुम्ही त्यामध्ये ज्वारी ठेवू शकताय, गहू ठेवू शकताय, त्या प्रकारे आहे ना ते ठेवायचं एका वाटीमध्ये घेऊन। ते तसंच आहे ना देव ठेवायचं नाही। आता आपल्याला गट बसवायचा आहे। गट बसवायचा आहे का नाही, पानं घेतलेले आहेत, केळीची पानं, त्याच्यावर आम्ही गट बसवतो। गट बसवायचं बघा त्याच्यावर। आता केळीचं पान असं पूर्ण कट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला गट बसवायचं आहे। म्हणजे हे पारंपरिक पद्धती अगोदरपासून आहे ना आपल्या घरात ते केळीच्या पानामध्ये बसवतात। त्यामुळं आज सुद्धा आहे ना आपण केळीच्या पानामध्येच गट बसवणार आहेत। बघा तिकडं सासूबाईंनी रानातलं माती पण माती पण असं आपल्याला पाहिजे तेवढं घेऊन। हो, आणि काळा मातीच लागते। काळा माती घातली चांगलं व्यवस्थित उगवतात ना। आणि ते माती आहे ना चाळून वगैरे घ्यायचं नाही। रानात कसं माती असतं ना तसंच आणायचं। आणि काही जण काय करतात ते घरात आणून चाळून वगैरे घेतात आणि चाळून घेतले की ते आपण धान्य घालतो ना त्यावेळी ते चांगलं उगवत नाही। त्यामुळे आहे ना आपल्याला आपण रानात कसं माती असतं ना तसंच आहे ना आपल्याला इथं गटासमोर सुद्धा घालायचंय। घटस्थापनाला आहे ना आपण वेगवेगळं धान्य वगैरे आपण आहे ना त्यामध्ये घालतो आणि दसऱ्यापर्यंत आहे ना कुठलं चांगलं त्यामधलं धान्य उगवतो ना त्यास आपल्याला पुढच्या वेळी ना आपण आता येत्या हंगामामध्ये आपण ते पेरणी वगैरे करत असतो। आणि त्यासाठी बघा आपण इकडं 9 प्रकारचे आपण सगळं धान्य वगैरे घेतलेले आहे। त्यामध्ये ज्वारी, हरभरा, मका, गहू आपण असं आहे ना परत ह्यामध्ये बाजरी आहे, खपली गहू आहे आणि चवळी, मूग वगैरे असं आपण ह्या पद्धतीने आहे ना 9 प्रकारचे आपण इथं सगळं धान्य घेतलेले आहे। तर आपण हे धान्य आहे ना आपण त्यामध्ये घालणार आहोत। हे घ्या, आणि 9 दिवसाचं असते त्यामुळे आपण 9 प्रकारचे इथं धान्य घेतलेले आहे आणि त्या मातीमध्ये आपल्याला आता सगळीकडे आहे ना ते धान्य घालायचं। आता इथं आहे ना चांगलंसं उगवलं की तेच आपल्याला पुढं पेरणी करतात सगळं शेतकरी आणि ते पारंपरिक पद्धतीपासून आलेले आहे। असंच हे पुढं पण आहे ना सगळेजण करतात। आपल्याला कुठलं धान्य म्हणजे चांगलंसं पिकवतो ह्याच्यावरूनच सगळ्यांना कळतंय। त्यामुळं सगळं धान्य आपल्याला ह्यामध्ये घालायचंय 9 प्रकारचे। ह्यामध्ये का नाही जरा आता पाण्याचा शितोडा घ्यायचा, सगळं मातीवर सगळं धान्य वगैरे घालून जरा वल्ली होती। हो, काय पाण्याचा शितोडा ह्याच्यावर आणि माती टाकायची आणि मातीवरती म्हणजे अगोदर थोडंसं माती घालायचं आणि
त्यावरती धान्य घालायचं आणि परत माती घालायचं. म्हणजे सगळं आपण ते धान्य घातलेलं असतं ना ते पूर्ण असं मातीमध्ये बसायला पाहिजे चांगलं. मग ते चांगलं असं उगून येतात. आणि एकदा का नाही पाण्याचा शितोडा घेते. हो वरती ना सगळीकडे. हो आणि जरा वल्ली माती झाली की नाही हा बी फुगते ते उगून येते ते. होय. जास्त पण पाणी मारायचं नाही ना. नाही जास्त पण मारायचं नाही. हा ते जास्त पाणी मारल्यावर त्याला धान्याला बुरशी येतोय. त्यामुळं थोडंसं पाणी मारायचं. बळा ठेव खाली. हे लोटकं ठेवलेलं असते की नाही हा हे लोटक्यातलं पाणी सगळं ते नितळून हे होत असतंय ते पाणी. हा ते शोषून घेते मातीने. बघ आता लोटकं घेतलेलं आहे मातीचं लोटकं. त्याच्यावरती एक नारळ ठेवले आणि थोडंसं ते दाबून आहे ना आता आपल्याला ते लोटकं बसून घ्यायचं आहे. आता हे पाणीचं शितोडा का नाही रोज सकाळी द्यायचं. पूजा करायचं. हो आणि हे आपलं रोजचं घरातलं आहे. काय दे इकडे दे मला दे. थांब थांब मुला थांब. हे आपलं रोजचं देवाऱ्यावरच आहे. हो आणि गट बसवताना आहे ना वरती त्याला मातीचंच लोटकं बसायचं. दुसरं कुठलं तांब्या वगैरे ठेवायचं नाही. ही का बांधते तर हे लोटक्याला बांधून का नाही ते पानाची माळ बांधायची आहे ना आता. होय म्हणजे खाऊच्या पानाचं माळ बांधायचं. आता हे का नाही खाऊची पानं आहे ती खाऊच्या पानाची माळ केली आहे. हे आता वरती बांधून घेते बघा. हे बघा असं खाऊची पानाची माळ केलेली आहे. हे बांधून घेतलेलं आहे. आता फुलं हे करते बघा. फुलं घाला सगळ्यांना. होय सगळ्या देवाचे फुलं घालते. असं का नाही देव बसताना का नाही असं का नाही चुन्याचा आम्ही असं रंग दिलेला आहे आणि रंग कलर दिलेला आहे. आणि का नाही सगळं साहित्य असं ठेवायचं असतंय. असं फुलं बिलं आणले ती. आणि तुम्ही कुठल्याही फुलं ठेवू शकता. असं काही नाही हेच फुलं ठेवायचं. तेच फुलं काय नाही. आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण फुलं घेतलेले आहे. हे बघा आता दिवा लावलेलेच आहेत. आता अगरबत्ती ओवाळणार आहेत. तर आहे ना ह्या पद्धतीने आपल्याकडे गट बसवतात. आणि आपण आता गट बसवलेले आहे. आता 9 दिवस असते त्यामुळे आहे ना त्याला जास्त पाणी वगैरे मारायचं नाही. एकदा सकाळी मारलं ना म्हणजे पुढच्या दिवशीच सकाळी मारायचं. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. जास्त आपण पाणी वगैरे मारलं ना त्याला बुरशी येतोय धान्याला आणि ते पिवळं पडते जास्त पाणी मारल्यामुळं. पाणी वगैरे जास्त न मारता आहे ना आपल्याला चांगलं असं आपलं हे धान्य आपल्याला उगवून घ्यायचंय. हे बघा अगरबत्ती लावून घेतलेला आता निवद धरते. आज पहिल्या दिवशी गट बसवताना आहे ना आपण पुरणपोळीचं नैवेद्य धरतोय. एवढी बा तू शंभो करणार आहेस. बस बस खाली बस. शंभो कर. इथं शंभो कर. शंभू करा मुला. हे शंभो कर बा. बघ इथं काय शंभो देव बाप्पा. तर आता आपण या पद्धतीने ना इथं गट स्थापना केलेली आहे. हे समृद्धी उठवा. मोठा पाय पडा. खाली बसून करायचं. हळदी कुंकू लावून घे.
इकडे समृद्धी आता. तर आता आपण ह्या पद्धतीने आज आपण गट स्थापना केलेली आहे. तर आहे ना आपलं गट स्थापना ना तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंट तर कळवा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने गट स्थापना करतात ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर हे आजचा तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं ते जरूर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.